हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा. ए डॉट जवळे या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुंदर मोराच्या रेडी रांगोळीचा व्हिडिओ आज मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. तर एका A4 साईज पेपरवरती मी हे चित्र ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि या इथे मी OHP शीट घेतली आहे A4 साईजची आणि ही 75 मायक्रॉन्सची आहे. ही तुम्हाला लोकल स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल किंवा ॲमेझॉनवरती इझिली मिळून जाईल. तर या प्रकारे आपल्याला बरोबरीला आपली OHP शीट आपल्या A4 साईज पेपरवरती बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि या इथे मी मास्किंग टेप घेतलेली आहे. तर ती आपल्याला अपोजिट कॉर्नर्सला लावून घ्यायची आहे. तुम्ही या इथे बघू शकता की मी मास्किंग टेप कशी लावली आहे ती. या पद्धतीने तुम्हीसुद्धा मास्किंग टेप लावून घ्या. त्यामुळे आपलं पेपरवरती OHP शीट हलणार नाही आणि आपल्याला मार्करने ड्रॉ करायला इझी जाईल. आता या इथे आपल्याला परमनंट मार्कर घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला ही पूर्ण डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही या इथे बघू शकता मी पूर्ण ही डिझाईन मार्करने ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि कधी मार्करने चुकीने आपली लाईन इकडे तिकडे गेली किंवा थोडं वरखाली झालं तर तुम्ही नेलपेंट रिमूव्हर आपल्या टिश्यू पेपरला घेऊन तुम्ही हलकं ते पुसू शकता आणि परत ड्रॉ करू शकता. तर या इथे माझं मागच्या वेळेला बनवलेलं ग्लू अगदी तयार होतं, त्यामुळे मी ग्लू परत बनवलेलं नाही आहे. तर तुम्हाला या इथे सांगून देते आहे मी. माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता की मी इथे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे आणि 50% ग्लू आहे आणि 50% पाणी आहे. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने तुमचं जरी ग्लू खूप जास्ती बनून गेला आणि ते उरलेलं असलं तर तुम्ही या प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही तो ग्लू ठेवून द्या. त्याला काहीच होणार नाही, तो वाळणार नाही. 15-20 दिवस तो आरामात राहतो. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने आपल्या ग्लूला स्टोअर करून ठेवू शकता. तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक एका पार्टला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रांगोळी घालायची आहे. आपल्याला पाहिजे तो रंग आपण या इथे वापरू शकतो आणि तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही या इथे वापरू शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. तर या इथे माझा कॅमेरा बंद होऊन गेला आणि माझं लक्षच नव्हतं, त्यामुळे मी हा रंग टाकला. त्यावेळेला माझा कॅमेरा बंद होता तर मी ते शूट करू शकले नाही. आता तुम्ही बघू शकता पुढे की मी या मोराला कसा रंग देते आहे ती. आता या इथे मी पूर्ण मोराला एका वेळेलाच ग्लू लावून घेतलेला आहे आणि आपल्याला शेडमध्ये थोडा रंग टाकायचा आहे. तर मी डार्क ब्लू आणि लाईट ब्लू असे 2 रंग घेतलेले आहेत या इथे. पण तरीसुद्धा मी ग्लू पूर्ण लावून घेतलेला आहे. आपल्याला ज्या ठिकाणी डार्क शेड टाकायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला हाताने हळूवारपणे डार्क शेड टाकून द्यायचं आहे, म्हणजे डार्क रांगोळी टाकायची आहे आणि लाईट रांगोळी त्यानंतर टाकायची आहे. जर आपण पार्ट बाय पार्ट जर अर्धा पार्टमध्ये आपण ग्लू लावून रंग टाकला आणि परत दुसऱ्यांदा ग्लू लावून आपण दुसरा रंग टाकला तर तो बरोबर मिक्स होत नाही. त्यामुळे आपल्याला पूर्ण पार्टला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने दोन्ही रंग टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यावरती न्यूजपेपर ठेवून किंवा कुठलाही पेपर ठेवून किंवा दुसरी OHP शीट ठेवून आपल्याला छान प्रेस करायचं आहे त्याला आणि पूर्ण एक्स्ट्रा रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. छान झटकून आपल्याला पूर्ण रांगोळी काढून घ्यायची आहे. जर आपली एक्स्ट्रा रांगोळी राहून गेली आणि आपण परत दुसरा कोट करायला घेतला तर ग्लू लावताना आपली रांगोळी निघून आपल्या ब्रशला लागते आणि त्यानंतर आपला ग्लू पण बरोबर जमत नाही त्यावरती आणि त्या रांगोळीला आपल्याला क्रॅकसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला नीट झटकून रांगोळी काढून घ्यायची आहे. तर या इथे मी मोराच्या पिसाऱ्याला रंग तुम्हाला करून दाखवलेला आहे. तर मी आधी डार्क ब्लू कलर टाकलेला आहे, त्यानंतर डार्क ग्रीन कलर टाकलेला आहे आणि मधल्या बाजूला डार्क ग्रीनमध्ये थोडा पिवळा रंग मिक्स करून मी या इथे मधल्या बाजूला टाकलेला आहे.
आणि या पद्धतीने मी पूर्ण मोराचा पिसारा करून घेतलेला आहे. आता या इथे मी बाहेरच्या बाजूला ज्या ह्या पाकळ्या केलेल्या आहेत त्यामध्ये मी लाल रंग भरती आहे. तर तुम्हाला इथे सुद्धा जो रंग आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. मला हा रंग आवडला, मला हा कॉम्बिनेशन आवडला, त्यामुळे मी हा रंग भरलेला आहे. तुम्हाला हा आवडत असेल तर हा भरा, किंवा तुम्हाला अजून दुसरे कुठले रंग टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. पण एकच आपल्याला काळजीपूर्वक ग्लू लावायचं आहे आणि त्यावरती नीट रांगोळी टाकून प्रेस करून पूर्ण रांगोळी झटकून घ्यायची आहे. त्यामुळे आपली रांगोळी क्रॅक होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपला फर्स्ट लेअर कंप्लीट होत आलेला आहे. आता मी पाय आणि मोराची चोच करून घेते आहे आणि या इथे मी मोराचा तुरा करून घेते आहे वरचा. तर या इथे मी बघू शकते तुम्ही ग्लूने छोट्या छोट्या लाईन्स करते आहे आणि त्यावरती पांढरा रंग टाकते आहे. तुम्ही या इथे बघू शकता की मी ग्लूने लाईन्स करून घेतलेल्या आहे आणि पांढरा रंग टाकून त्याला नीट प्रेस करून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा रांगोळी झटकून घ्यायची आहे. आणि वरच्या बाजूने आहे तर आपल्याला ती अशी खालच्या बाजूने झटकायची आहे, मोरावरती जायला नको, नाहीतर पांढरा रांगोळीचा रंग सगळा मोराच्या चेहऱ्यावर जाईल. त्यामुळे उलट्या बाजूने आपल्याला झटकून घ्यायचं आहे. आणि या इथे आपल्याला असे ग्लूने छोटे छोटे डॉट्स बनवून घ्यायचे आहेत आणि या इथे मी लाईट आणि डार्क ब्लू कलर टाकते आहे. तुम्ही या इथे बघू शकता. त्यालासुद्धा आपल्याला नीट प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा रांगोळी आपल्याला झटकून काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपली फर्स्ट लेअर कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला अर्धा तास आपली ही रांगोळी छान वाळू द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला दुसरा कोट करायला घ्यायचा आहे. तर दुसरा कोट करत असताना नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला ग्लू अलगद हातानेच लावायचा आहे. ब्रश खूप जोरात घासायचा नाही आहे आपल्याला आपल्या रांगोळीवरती. मला वेळेचं बंधन असल्यामुळे मी जरा स्पीडमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे. अगदी हळू हाताने मी ग्लू लावत असते. तर या पद्धतीनेच तुम्हालासुद्धा अगदी हलक्या हाताने ग्लू लावायचा आहे आणि स्टेप आपली सेम असणार आहे. ग्लू लावून आपल्याला रांगोळी घालत जायची आहे आणि तिला प्रेस करून पूर्ण रांगोळी नीट झटकून घ्यायची आहे. तर या इथे मी पिसाऱ्यावरती गोल डॉट्स करून घेते आहे ग्लूनी आणि वरच्या बाजूला पिवळा रंग टाकते आहे आणि लाईट आणि डार्क ब्लू असे 2 रंग टाकते आहे. तुम्ही या इथे बघू शकता आणि त्याला प्रेस करून छान त्यालासुद्धा आपल्याला झटकून घ्यायचं आहे. पण या इथे आपल्याला हे आपलं पूर्ण सेकंड लेअर कंप्लीट झालेलं आहे आणि शेवट मी आता हे डॉट्स करून घेते आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला सगळे डॉट्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला ही झटकताना एकच काळजी घ्यायची आहे की खाली एक पेपर ठेवायचा आहे आणि आपल्याला ही रांगोळी पटकन उलटी करून तिला झटकायची आहे. आपले रंग इकडे तिकडे लागायला नको. या इथे तुम्ही बघू शकता मी कसं पटकन उलटं केलेलं आहे. त्यामुळे आपले रंग इकडे तिकडे लागणार नाही आणि एक्स्ट्रा असलेली रांगोळी आपली नीट खाली पडून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला त्या सेकंड लेअरलासुद्धा अर्धा तास छान वाळू द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला थर्ड लेअर आपली ॲक्रेलिक कलरची असणार आहे. तर या इथे मी लाल रंग आणि काळा रंग घेतलेला आहे आणि लाल रंगामध्ये अगदी थोडा काळा मिक्स करून मी या पद्धतीने जिथे जिथे आपला लाल रंग आहे तिथे तिथे मी त्या रंगाने बॉर्डर करून घेणार आहे. आणि या इथे पाकळीच्या मध्ये मला हलके हलके लाईन्स द्यायच्या होत्या. तर ब्रशला जास्ती कलर घ्यायचा नाही आहे. ब्रशचा कलर पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाईन्स देऊन द्यायचे आहे. त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने हलक्या हलक्या लाईन्स, थोड्या डार्क लाईन्स अशा मिळून जातील. या इथे प्रत्येक कलरच्या बाउंड्रीला करत असताना जसं मोराला ब्लू कलर आहे तर मी ब्लूमध्ये अगदी थोडा ब्लॅक मिक्स करून मोरालासुद्धा बाउंड्री करून घेते आहे. तुम्ही या इथे बघू शकता. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बाउंड्रीज करून घ्यायच्या आहेत. आणि
बऱ्याचदा मला अशा कमेंट्स येत असतात की ताई आम्हाला PDF कॉपी हवी आहे, तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. अगदी लास्टमध्ये जायचं आहे तुम्हाला, स्क्रोल करून तुम्हाला खालच्या बाजूला PDF कॉपी मी दिलेली असते, तुम्ही तिथे बघू शकता. आणि आधीच्या व्हिडिओजमध्ये मी PDF कॉपी नाही द्यायची, कारण मी हे सगळे पेपरवरती स्वतःच्या हाताने ड्रॉ करून घेते, तर आधी मी PDF कॉपी नाही द्यायची. त्यामुळे मी ते सगळे ड्रॉ केलेल्या डिझाईन माझ्या इरेज करून टाकायची. त्यामुळे मला आता त्याचे PDF कॉपी तुम्हाला देता येणार नाही आहे. पण आता मी नक्कीच सगळ्या डिझाईनचे येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला PDF कॉपी देते. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली अगदी शेवटी जाऊन बघू शकता आणि तुम्हाला PDF कॉपी मिळून जाईल. बॅक टू द पॉईंट, या इथे मी फेविक्रिलचा 3D आउटलायनर वापरते आहे. तर त्याने आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता किंवा ही डिझाईन नाही केली तरी चालेल, तो असाही सुंदर दिसतो. पण जर तुमच्याकडे 3D आउटलायनर असेल तर नक्कीच ही डिझाईन करा. आणि जर तुम्हाला 3D आउटलायनर घ्यायचं असेल तर तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये इझिली मिळून जाईल. लोकल स्टेशनरी शॉपमध्ये किंवा ॲमेझॉनवरती सुद्धा तुम्हाला हे फेविक्रिलचं 3D आउटलायनर मिळून जाईल. आणि आता आपल्याला एक्स्ट्रा असलेली OHP शीट आपली कट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी आपली OHP शीट कट करून घेतलेली आहे आणि आपली रेडी रांगोळी तयार झालेली आहे. दिसते ना सुंदर आपली रेडी रांगोळी. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा लवकरात लवकर अशा डिझाईन्समध्ये रेडी रांगोळी तयार करून ठेवा. मला माहिती आहे की मला जरा लेट झालेला आहे तुमच्याशी हे सगळे डिझाईन्स शेअर करायला, पण तुम्ही ही एका दिवसात रांगोळी तयार करू शकता. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सुद्धा डिझाईन एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आजची रांगोळी आवडली असेल तर आजच्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये माझे हे व्हिडिओज शेअर करायला विसरू नका. आणि अजून माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अरे कुठे चालल्यात? आपली रांगोळी कशी दिसते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही सुद्धा रांगोळी ट्राय करायला विसरू नका. आणि तुम्ही ही रांगोळी ट्राय केली तर मला फीडबॅक म्हणून नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रांगोळी जमली आहे की नाही. बाय बाय.